चला तर मंडळी, आज आपण आवळ्याची एकदम चटपटीत अशी रेसिपी बनवत आहोत. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे केसांच्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे आपल्याला मिळतात, त्यामुळे असा वर्षभर टिकणारा पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की बनवून खा. त्यासाठी ते आवळे छान स्वच्छ धुवून घेतले आहेत. नंतर सुती कपड्याने छान पुसून घ्यायचे आहेत, म्हणजे हा जो पदार्थ बनवणार आहे तो जास्त दिवस टिकेल, खराब होणार नाही. नंतर चाळणीमध्ये हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत. कढईमध्ये पाणी गरम झालं आहे. चाळणीत आवळे ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनिटानंतर बघू शकता छान आवळे वाफले आहेत. थंड करायला ठेवून देऊयात. नंतर आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. त्यासाठी 2 चमचे मोहरी, नंतर 1 चमचा धणे घ्यायचे आहेत, 1 चमचा इथे मेथीदाणे घ्यायचे आहेत, नंतर 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे आणि 5-6 काळी मिरी घ्यायची आहेत. मी पाव किलो आवळ्याची ही रेसिपी बनवते, त्यासाठी थोडं 1-1 चमचा साहित्य घेतलं आहे. ते आपल्याला छान कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये थंड करायला काढून घ्यायचं आहे. यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपण आवळ्याचं एकदम चटपटीत असं लोणचं बनवतो. प्लेटमध्ये पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची बारीक पूड आपल्याला करून घ्यायची आहे. नंतर इकडे आवळेसुद्धा छान आपले वाफवलेले थंड झाले आहेत. त्याच्या पाकळ्या या पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. मी अजून दुसरे आवळ्याची रेसिपी चॅनलवर अपलोड केले आहेत, त्यासुद्धा नक्की तुम्ही पाहू शकता. तर प्लेटमध्ये आवळे पाकळ्या काढल्या आहेत. हे आपल्याला फॅनखाली अर्धा तास सुकवून घ्यायचे आहेत, किंवा अर्धा तास उन्हातसुद्धा ठेवलं तरी चालेल, म्हणजे लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही, जास्त दिवस टिकते. नंतर लोणच्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. छान कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे व नंतर कोमट होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि आवळेसुद्धा छान फॅनखाली सुकले गेले आहेत. ते एका बाउलमध्ये मी इथे काढून घेतले आहेत. नंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे. इथे मी पाव चमचा हिंग घातला आहे. नंतर याच्यामध्ये आता 1 चमचा मी कलौंजी घातली आहे, अर्धा चमचा सेंदव मीठ घातलं आहे आणि 1 चमचा साधं मीठ घातलं आहे. लोणच्यामध्ये मीठ थोडं जास्तच घालायचं. नंतर 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. नंतर गरम केलेलं तेल घातलं आहे आणि जो आपण बनवलेला मसाला आहे तो घालायचा आहे. सुरुवातीला हे मी एकदा मिक्स करून घेते व नंतर बनवलेला मसालासुद्धा याच्यात घालून छान याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. तर हे वर्षभर खराब होत नाही, या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा. व्यवस्थित आवळे सुकवल्यामुळे जास्त दिवस टिकते, खराब होत नाही. नंतर काचेच्या भरणीमध्ये हे आवळ्याचं लोणचं आपल्याला भरून ठेवायचं आहे. एकदम चटपटीत असं हे लोणचं तयार झालं आहे. जर तुमची केस गळती होत असेल तर तुम्ही हे आवळ्याचं लोणचं आहारात नक्की करून खा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.